शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा। बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा। तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा। महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रये, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशम्, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदालंकृतं साधु संन्यास योगं। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं, नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संताचा, वारकरी संताचा, या वारकरी संताचा, या वारकरी, या वारकरी संताचा, या वारकरी। शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा। संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा कीर्तन सेवेसाठी निवडलेला हा अभंग, या अभंगद्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज मनुष्यानं, स्त्री पुरुषांनी सर्वांनी आपल्या जीवनामध्ये भगवत शरणागती करावी असं सांगतात। त्याचं कारण जीवनामध्ये येणारी निराशा, दुःख, संकट या सर्वातून जीवन पुढे नेण्यासाठी भगवंताची भक्ती आणि शरणागतीच आपल्याला बळ देऊ शकते, असा स्वानुभव तुकोबारायांचा आहे। आणि त्या स्वानुभवातूनच महाराज आजच्या अभंगातून मार्गदर्शन करताय। संकल्पित वेळेमध्ये काही सेवा आपल्याला अधिष्ठान दैवत भगवान श्री साईबाबांच्या पांडुरंगाच्या चरणी समर्पित करायची। तत्पूर्वी आज पार पडत असलेल्या या कार्यक्रमाच्या अनुषंगानं 2 शब्द परिहार देणं आवश्यक आहे। कोते पाटील परिवाराच्या मातोश्री कैलासवासी सौभाग्यवती विमलबाई कारभारी पाटील कोते यांचं प्रथम पुण्यस्मरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये शिर्डीकर सर्व ग्रामस्थ, त्याचबरोबर कोते पाटील परिवाराचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक आणि कीर्तनाला साथसंगत करणारे सर्व आदरणीय भजनी गायक वादक महाराज मंडळी, महिला भजनी मंडळ, या सर्वांच्या सहकार्यानं आजचा हा कार्यक्रम संपन्न होतोय। या परिवाराचे मुख्य मार्गदर्शक आणि ज्यांचं श्राद्ध आहे कैलासवासी सौभाग्यवती विमलबाई कारभारी पाटील कोते यांचे पती, या परिवाराचे प्रमुख श्री कारभारी चांगदेव पाटील कोते, दीर दिलीपराव चांगदेव पाटील कोते, रामदास मारुती पाटील कोते, राजेंद्र कारभारी पाटील कोते हे त्यांचे सुपुत्र आहेत। अर्थात आपल्या कोते पाटील परिवाराचा आणि शिर्डीकरांचा स्वाभिमान आहे की ते पहिले
क्लास 1 अधिकारी आहे, पहिले पोलीस निरीक्षक आहेत आणि मला वाटतं त्यांच्या पाठीशी सुद्धा साईबाबांचे आणि आई वडिलांचे आशीर्वादच राहिलेले आहेत. म्हणून आज सन्माननीय श्री राजेंद्र कारभारी कोते साहेब, आपले सर्व चुलते, इतर बंधू भगिनी, मेहुणे आणि सर्व परिवाराला सोबत घेऊन आजचा हा कार्यक्रम ते पार पाडताय. श्री गंगाधर वामन पाटील कोते आहेत, नवनाथ भाऊसाहेब पाटील कोते आहेत, पुंजारी किसनराव पाटील कोते आहेत, बाबासाहेब सोपान पाटील कोते, दत्तात्रय बबन पाटील कोते, सुनबाई सौ शैलजाताई राजेंद्र कोते, मुलगी सौ सुनीताताई बाळासाहेब पाटील विखे आणि जावई आमचे स्नेही श्री बाळासाहेब किसनराव पाटील विखे, पुतणे अशोक शिवाजी पाटील कोते, नाथ समीक्षा नातू साईश्री भाचे श्री नवनाथ बाबूराव नाईकवाडी, संपूर्ण कोते पाटील परिवार, आप्तेष्ट आणि नातेवाईक, कार्यक्रमाला ज्यांची विशेष साथ संगत लाभलेली असे रविदासजी महाराज जगदाळे, जगदीशजी महाराज, शिर्डी आणि परिसरातील आमची सगळी ज्येष्ठ आदरणीय भजनी मंडळी, महिला भजनी मंडळी, मृदंगाचार्य आमचे प्रसाद महाराज, ज्ञानेश्वर महाराज, परमार्थ क्षेत्रातील आपल्या शिर्डीतील एक जुने मार्गदर्शक भानुदास मामा गोदकर, या निमित्तानं आवर्जून उपस्थित आमचे स्नेही आणि शिवसेनेचे जिल्ह्याचे नेते कमलाकरजी कोते पाटील, सन्माननीय नंदूआबा गोंदकर, सन्माननीय तुकाराम पाटील गोंदकर, या निमित्तानं आवर्जून उपस्थित आमचे तरुण सहकारी आणि अध्यात्म क्षेत्रामध्ये ज्यांची तळमळ असते असे अशोक भाऊ गोंदकर, या निमित्तानं परिसरातून काही मान्यवर मंडळी उपस्थित आहे, त्यामध्ये आमचे सन्माननीय भाऊसाहेब पाटील गाढवे, एकरुखे येथील त्यांचे आलेले सर्व भजनी आणि सहकारी, लोणी भजनी मंडळातील आमचे मुख्य मार्गदर्शक शिवाजी महाराज आहेर, त्याचबरोबर लोणी येथून आवर्जून उपस्थित उद्योजक आणि या परिवाराचेच पाहुणे आमचे स्नेही कैलासराव विखे पाटील, त्यांचा परिवार, शिंगवे येथून उपस्थित आपल्या आध्यात्मिक कार्यामध्ये ज्यांची नेहमी तळमळ सहकारी असतात असे बाबासाहेब पाटील लासुरे, मगाशी आल्याबरोबर ज्यांची भेट झाली असे आमचे मधुतात्या कोते पाटील माजी संचालक, त्याचबरोबर या कार्यालयाचे मालक असतील, ज्यांची साऊंड सिस्टीम आहे ते रविभाऊ चौधरी असतील, विनेकरी महाराज आहेत, आपण सर्वजण उपस्थित आहात आणि आज आपण मातोश्री कैलासवासी सौभाग्यवती विमलबाई कारभारी कोते यांना ही आदरांजली अर्पण करतोय. खर तर या परिवाराविषयी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सन्माननीय कारभारी पाटील कोते आणि या मातोश्री दोघेही अतिशय धार्मिक, वारकरी संप्रदायाची सेवा आणि त्याचबरोबर साईबाबांची सेवा या कुटुंबानं सांभाळलेली. मला वाटतंय भजनी मंडळ जे उपस्थित आहे ते कारभारी पाटील, त्यांचे भाऊ, जो परमार्थामध्ये त्यांचा सहवास आहे त्याच्यामुळे हे भजनी आहे. नाहीतर आता शहरी भागामध्ये भजनी मंडळ मिळणं हे कठीण आहे. पण या महिला भजनी आल्या, हे आले. मला मगाशी या परिवारातीलच सदस्य आमचे विजूभाऊ सांगत होते, आल्यावर नाश्त्याला त्यांच्याकडे थांबलो, इथे म्हणाले आमचे चुलते चुलती आणि सगळे इतर आमचे चुलते अतिशय धार्मिक आहे सगळे. आमचे दुसरे एक सहकारी, माझे तरुण सहकारी परमार्थातले योगेश भाऊ काटकर, यांनी सुद्धा मला आवर्जून ही गोष्ट सांगितली या परिवाराविषयी. ते म्हणाले, महाराज तुम्ही राजेंद्रजी कोते साहेबांच्या घरी कार्यक्रमाला येताना चिंता करू नका, इथे भजनी मंडळाची उणीव भासणार नाही. मला वाटतं ही मोठी गोष्ट आहे. माणसानं आपापल्या क्षेत्रात काम करताना आपल्या धार्मिक सांस्कृतिक क्षेत्राशी आपुलकीचा संबंध ठेवावा आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपला कारभारी पाटलांचा हा परिवार आहे. तेव्हा आज या मातोश्रींना श्रद्धांजली वाहताना हे दोघेही पती पत्नी अतिशय धार्मिक, विशेष करून कारभारी पाटलांनी साईबाबांचे चोपदार म्हणून सेवा केली. जसे आमचे चोपदार बंधू इथे उभे आहेत. आणि मला वाटतं संत सेवा किती श्रेष्ठ असते. रविदास महाराज
एका पाटील घराण्यात जन्म झालेला कारभारी पाटलासारखा माणूस, पण संतांसमोर आपण नम्र व्हावं, देवासमोर नम्र असावं या भावनेनं ते चोपदार झाले. चोपदार हे मोठं पद आहे अध्यात्मामध्ये. आणि साईबाबांनी त्यांच्या मुलाला, चोपदाराच्या मुलाला फौजदार केलं. केवढी गोष्ट आहे. याच्यापेक्षा आणखी संतांचं महात्म्य, त्यांच्या सेवेचं महात्म्य किंवा साईबाबांचा चमत्कार ज्याला म्हणतात तो यापेक्षा वेगळा काय असू शकतो. विठाला विठाला आमच्या वरदविनायक परिवारातील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि लोणी येथील ज्येष्ठ पत्रकार आमचे दादासाहेब पाटील मस्के हे सुद्धा उपस्थित आहेत. अनेक पै पाहुणे, आदरणीय मंडळी, सर्वजण आपण आहात. आणि एका आध्यात्मिक परिवारातील एका आध्यात्मिक मातोश्री खरं म्हणजे लवकर आपल्याला सोडून गेल्या. त्यांच्या जाण्याचं दुःख मुलगा, मुलगी, सुनबाई, नातवंड आणि पती सगळ्या परिवाराला आहे. दीर, भाई, भाऊजया, जावा, सुना सगळ्यांना त्यांच्या जाण्याचं दुःख आहे. पण तरी सुद्धा या दुःखातून सावरून या परिवारानं, कारण मला वाटतं घटना झाली त्यावेळेला सुद्धा आम्ही भेटून गेलो होतो, अतिशय चालता बोलता कारभारी पाटील सांगत होते की आम्ही दोघं घरी होतो आणि कशा पद्धतीनं बोलता चालता काही धार्मिक चर्चा करता करता अशा पद्धतीनं त्या गेलेल्या. ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे की सहज चालता बोलता अचानक निघून जाणं याला भाग्यकारक मृत्यू असं म्हणतात. झाकलीये घटीचा दिवा, नेनो काय झाला केदवा, ऐशिया रीती पांडवा जो देह ठेवी. एखादा दिवा पंटी लावलेली आहे आणि त्याच्यावर एखादं भांड असं झाकण घातलं, तर झाकण घालून परत जर काढलं तर तो दिवा आपल्याला जळताना दिसत नाही. केव्हा विझला हेही कळलं नाही, पण झाकण घातलं तत्क्षणी तो विझून गेलेला. कारण त्याला हवा लागते ना, नुसत्या तेलावर थोडाच दिवा जळतो. मला असं वाटतं तेज किती असेल तरी हवा नाही तोपर्यंत ते तेज काम येत नाही. म्हणून पत्रकार साहेब, राजकारणात सुद्धा प्रत्येकाची एक हवा निर्माण व्हावी लागते ना. कमलाकर भाऊ, हवा नाही तर दिवा नाही. विठाला विनोदाचा भाग सोड. परंतु दिवा जसा अचानकपणे झाकण त्याच्यावर भांड्याचं घातल्यानंतर तो विझतो, त्या पद्धतीनं सहज या शरीरातून आत्मा बाहेर पडणं भाग्यकारक मृत्यू. आणि तसा भाग्यकारक मृत्यू या मातोश्रींना त्यांच्या जाण्याचं निश्चितपणे दुःख सर्व परिवाराला. पण या दुःखातून सावरून आमचे राजेंद्र कोते साहेब आणि त्यांच्या सगळ्या परिवारानं मोठ्या श्रद्धेनं, भक्तिभावानं आजचे पुण्यस्मरण श्राद्ध या ठिकाणी ठेवलेलं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, सर्व मनुष्य मात्रांना ईश्वराच्या शरणागती करणं कधी ना कधी आवश्यक आहे. 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. ईश्वराची शरणागती का करावी, तर त्यानं आपल्याला अनमोल असं काही देऊन ठेवलंय. यासाठी ईश्वराची शरणागती का करावी, तर जीवनामध्ये येणारी निराशा आणि दुःख त्याच्या शरणागतीनं, भक्तीनंच दूर होणार आहे. म्हणूनही ती शरणागती करायची. आणि ईश्वराची शरणागती कशासाठी, तर सरते शेवटी अंतिमतः मृत्यूच्या नंतर या जीवात्म्याची आणि परमात्म्याची भेट व्हावी. यालाच आपल्या धर्मशास्त्रामध्ये मोक्ष म्हटलेला आहे, मुक्ती म्हटलेला आहे. मला वाटतं एकतर परमात्म्यानं जन्म दिला आणि जगण्याची संधी दिली, त्याचे आभार मानण्यासाठी शरणागती, दुःखातून मुक्त होण्यासाठी शरणागती, आणि मृत्यूपर्यंत मोक्ष प्राप्तीसाठी तुकोबाराय त्याच्याचमुळे कदाचित हे सगळे संदर्भ मनात ठेवून म्हणत असावे की अशा अशा अर्थानं यासाठी म्हणून आपण शरण गेलं पाहिजे. अभंगाचं पहिलं मनवानी शरण जावे, मनवा
तो हाऊस रीन पार, तो हाऊस रीन पार, तो हाऊस रीन पार, तो हाऊस रीन पार. तो हाऊस रीन म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी स्वर्चन. महाराज म्हणतात भगवंताची शरणागती करा, पण म्हणून शब्दानं या अभंगाची सुरुवात केली. असं का केलं? मला वाटतं वाक्य हे काहीतरी अगोदर सांगायचं असतं आणि पुढे त्याविषयी काही सूचना करायची असते. सांगणं आणि त्यावरची प्रतिक्रिया याला जोडण्यासाठी काही शब्द मध्ये असतात. जसं जर, तर, तसं म्हणून. हे पहा, आता आपण इथे या शिर्डी पवित्र अशा तीर्थक्षेत्रामध्ये आलोय, तर कोणाही पाहुण्यांना जर विचारलं की बा आज तुम्ही शिर्डीत आलात, हो पोते पाटील परिवारामध्ये मातोश्रींचं श्राद्ध आहे म्हणून आम्ही शिर्डीला आलो. म्हणजे काहीतरी कारणासह तो आलेला आहे आणि ते कारण सांगण्यासाठी, त्याची पुष्टी करण्यासाठी तो शब्द आहे. तसं तुकोबाराय देवाला शरण जा हे अकारण सांगत नाही, ते सकारण सांगतायत. मला वाटतं अकारण बोलत राहणं, अकारण सल्ला देणं, अकारण हसणं, अकारण रडणं हे कधी कधी सामान्य अज्ञानी जीवाकडून घडू शकतं. आपल्यासारख्या सुज्ञ माणसांकडून आणि तुकोबारायांसारख्या थोर संतांकडून हे घडणं शक्य नाही. आता कधी कधी काही माणसांना म्हणजे काहीच कारण नसताना सुद्धा माणसं, एक जण रडायला लागला, जरा भोळा होता. का रडतो? म्हणे मागच्या वर्षी याच तारखेला मला लई ताप आला होता म्हणे. आणि मी तुम्हाला सांगू का, संसारामध्ये बरीच माणसं दुःख नसताना दुःखाच्या आठवणी काढतात आणि विनाकारण जीवन हे दुःखमय बनवतात. सकारात्मक जगणारे आणि नकारात्मक याच्यातला फरक काय आहे? सकारात्मक जगणारे आनंदाच्या क्षणाच्या आठवणी जास्त करतात आणि वारी त्याच्यासाठीच आहे. भाऊंची मग अशी आठवण केली मी विजू भाऊंची, पण त्यांच्या मागे जरा पाहुण्यांचं काम होतं, दर्शन करून देण्याचं. काही VIP पाहुणे आलेले याच श्राद्धाला, त्यामुळे आम्हाला नाश्ता घालून त्यांनी इकडे पाठवलं, ते थांबले होते. सकारात्मक जगणारे काय करतात? वारी त्यासाठी आहे. होती संताची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. मला वाटतं पाहुण्या रावळ्यांचं एकत्र येणं, सणवार उत्सव साजरे करणं, धार्मिक सोहळे साजरे करणं, हे सर्व काहीतरी ऊर्जादायी आणि सकारात्मक चिंतनासाठीच हे कार्यक्रम आपल्याला दिलेले आहेत आपल्या संस्कृतीनं. कारण रोजच्या सांसारिक जीवनामध्ये जी माणसाला थोडीशी निराशा येते, काही दुःख असतात, समस्या असतात. आता माणूस म्हटलं की समस्या आहेच ना. स्वामी विवेकानंद म्हणाले की तुमच्या मार्गामध्ये अडथळे नसतील आणि जीवनात समस्या नसतील तर तुमचा मार्ग चुकीचा आहे. मग ज्या अर्थी समस्या अडथळे आहेत त्या अर्थी तुम्ही काहीतरी निश्चित चांगलं करता आहात. विठाला विठाला मुद्दा असा आहे की सकारात्मक गोष्टीचं चिंतन करावं. मला वाटतं जीवनामध्ये सुद्धा आपल्याला परमेश्वर कृपेनं, आई वडिलांच्या आशीर्वादानं, कष्टानं आणि आपल्या स्वतःच्या कौशल्यानं काय काय अद्भुत मिळालं त्याचं चिंतन केलं पाहिजे. कधीतरी महिना 2 महिन्यातून, कधी आठवड्यातून, जेव्हा कधी निवांत वेळ मिळेल, की खरंच मी सुरुवात कुठून केली होती, आज मी कुठल्या स्थितीला आहे. प्रत्येक स्त्रीनं, पुरुषानं
विद्यार्थ्यानं, उद्योजकानं, शेतकऱ्यानं, नोकरदारानं, वारकऱ्यानं, प्रत्येकानं चिंतन करा. आणि मग माझ्या या वाटचालीमध्ये कोणाकोणाचे मला हातभार लागले, कोणाकोणाचे आशीर्वाद मिळाले, कोणाकोणाचं मार्गदर्शन मिळालं, सहकार्य मिळालं. यातून दोन गोष्टी होतात. एक तर आपण ज्या स्थितीला आहोत त्या स्थितीविषयी समाधान वाटायला लागतं, आणि ती आठवण केल्यामुळे ज्यांनी सहकार्य केलं त्यांच्याविषयीची कृतज्ञता सुद्धा मनामध्ये निर्माण होते, आणि आनंद अंतःकरणाचा आतल्या आत आपल्याला अनुभवायला मिळतो. पण वळतं उलट, माणसं सगळं म्हणजे एखाद्यानं कोटी रुपयाचा बंगला बांधू दे, फक्त सोफा थोडा साधारण जर आला तर तेवढ्यानं तो दुःखी होतो. मला वाटतं सोफा म्हणजे काय इतका अवघड आहे का? तो सोफा आहे. घर तोडून बांधायचं असतं तर ते अवघड आहे, पण सोफा बदलावता येईल ना. आज नाही आणलाय तर 2 वर्ष वापरून घेऊ पुढच्या. पण तो सारखा ज्या वेळेला सोफ्यावर बसतो, जरा घाईच झाली, आपण जरा अजून 2 दुकानं पाहायला पाहिजे. चित्ताच्या तळमळे चंदनही अंग पोळे, चंदनही अंग पोळे, चंदनही अंग पोळे. चित्ताच्या तळमळे चंदनही अंग पोळे, चंदनही अंग पोळे, चंदनही अंग पोळे. चित्त जोपर्यंत समाधान स्थितीला पोहोचत नाही तोपर्यंत बाह्य परिस्थिती आपल्याला शांत करू शकत नाही, निवांत करू शकत नाही. आणि म्हणून तर ध्यान, भजन, आरती, प्रार्थना, ग्रंथ वाचन, ज्ञानेश्वरी, गाथा, साई सच्चरित्र, रामायण, महाभारत, हरिपाठ, हनुमान चालीसा, दुर्गा सप्तशती, आपल्याला जे आवडेल ते वाचा. पण यातून साधना घडते, तप घडतं, आणि ती साधना समाधानापर्यंत नेते. साधन समाधानापर्यंत नेत नाही. साधन संसारात साधन आहे आणि परमार्थात साधना आहे. आणि म्हणून आपल्याला आपल्या प्रपंचातून वेळ काढून बाबांच्या आरतीला जाणं ही साधना आहे, दर्शनाला जाणं ही साधना आहे, पारणाला बसणं ही साधना आहे, हरिपाठ काकड आरती करणं ही साधना आहे. आणि याच्यातून तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता हो समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता. हे सर्व सुख सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता तेने सदा चित्ता, तेने सदा चित्ता समाधान. खर तर आपल्या शिर्डीमध्ये एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होण्याची जी परंपरा आहे, जुनी वाडवडिलांची जी संस्कृती आहे, ती आजही जतन आहे. मी देखील वेळोवेळी या सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे, असतो. आणि आज सुद्धा कोते पाटील परिवार, राजेंद्रजी कोते साहेबांच्या मातोश्रींचं, कारभारी पाटलांच्या पत्नीचं हे श्राद्ध, आणि सर्व मंडळी आपण उपस्थित झालेला. गणेश कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन प्रतापरावजी जगताप पाटील, आपल्या शिर्डी नगरीचे आद्य नागरिक, ज्येष्ठ मार्गदर्शक कैलास बापू कोते, सन्माननीय विजूभाऊ कोते पाटील, उद्योजक आपल्या शिर्डीतील ज्येष्ठ मार्गदर्शक महेंद्रदादा शेळके पाटील, बरीचशी मान्यवर आता मला दूरपर्यंत दिसत नाहीये, पण महेंद्रदादाही उपस्थित झालेत, बरेच मान्यवर आहेत, आबा आणि तुकाराम पाटील आहेत, सगळीच मंडळी आपण उपस्थित आहात. आणि आपण ही आदरांजली वाहत असताना खरं तर गेलेल्या व्यक्तीला काही आपल्याला परत आणता येत नाही, पण त्यांच्या जीवनाविषयी काही चर्चा करता करता आपल्याही जीवनाविषयी काही बोध आपल्याला प्राप्त करून घेता येईल का, यासाठी संतांच्या ग्रंथांच्या वचनाचा काही आधार घेऊन आपल्याला आपल्या जीवनासाठी काही मार्गदर्शन त्यातून उचलता येईल का, यासाठीच खरे तर हे कार्यक्रम असतात. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये
दुःखाचं चिंतन नको. दुःख एकदा घडत असतं आणि त्याचं चिंतन वारंवार 100 वेळा आपण करतो. आणि ज्यांनी ज्यांनी मन अंतःकरण या विषयावर अभ्यास केलाय जगामध्ये, असे अगदी प्लेटो, सॉक्रेटिस पासून ते व्यास, वशिष्ठ, वाल्मिकी पासून ते जगद्गुरु तुकाराम महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि आपल्या साईबाबांपर्यंत सर्व महात्म्यांनी आंतरिक अभ्यास केलेला आहे. आणि मनशक्ती जर तुमची प्रबळ असेल, म्हणजे आज विज्ञान सुद्धा हे सांगतंय की असं घडतं, जर तुम्हाला असं वाटलं ना की माझा तोल जाईल की काय, मी पडेल की काय, माझा तोल जाईल की काय, आणि मग तो पडतो, म्हणजे चालताना रस्त्यात. त्याचं कारण काय होतं की मनामध्ये एकदा कच खाल्ली. आपल्याला सोपं उदाहरण तुमच्या आणि माझ्या परिचयाचं सांगतो. लहानपणचं पाणी वाहत असायचं पूर्वी, आणि मुलांना कधी कधी त्याहून उडी मारून मग आपल्या घराकडे, शाळेकडे जावं लागायचं. पण काही मुलं आत्मविश्वासू, मी उडी मारेल असं वाटायचं, टुनकून उडी मारून पलीकडं, काही जवळ येऊन परत मागे, जाईल का नाही उडी, जाईल का नाही, आणि असं म्हणणारा नक्की पाण्यात त्याचा पाय पडायचा, चिखलात तो पाय फसायचा. याच्या मागे फक्त त्याची शारीरिक क्षमता नाही आहे, त्याच्या मनाच्या बलाचा सुद्धा प्रभाव आहे. हे मानसशास्त्र, ही सायकोलॉजी आहे, ध्यानात ठेवा. आणि म्हणून आम्ही जर एखादा चांगली गोष्ट आत्मविश्वासानं आम्ही करू. आता आपण पाहतो, आपण सगळे शेतकरी वारकरी कुटुंबातलीच मंडळी आपण आहोत. आपल्या शिर्डी आणि परिसरातून पांडुरंगाच्या भेटीला दिंड्या जातात, आपल्या सर्व गावातून जातात. एखाद्या वयस्कर माणसानं जर पक्क ठरवलं की मी थेट तिथपर्यंत चालत जाईल, तर तो जातोच. एखादा जर इथंच म्हणायला लागला की बा थकल्यावर बसता येईल का गाडीत, आमच्यासारख्या महाराजाला आधीच जर फोन करून विचारलं, तशी परवानगी काढली, तर समजायचं तो पहिल्याच दिवशी राहत्याच्या पुढे निघल्याबरोबर बसला म्हणायचा. विठाला विठाला मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे साधन. मोक्ष अथवा बंधन, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा, सुख समाधान, सुख समाधान. मन करारे प्रसन्न. तुकाराम महाराजांनी केवढा महत्वाचा संदेश दिला या अभंगातून. मनाला प्रसन्न ठेवा, सकारात्मक ठेवा, ऊर्जावान ठेवा. आणि मला वाटतं आज संपूर्ण जगामध्ये अनेक प्रश्नांवर, अनेक समस्येवर मात करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मानसिक धैर्य कसं प्राप्त करायचं हे शिकवलं जातं. आजारी मनुष्य सुद्धा की मी बरा होईल, म्हणजे आपल्या भारतीय ऋषीमुनींनी सांगितलेली थेरपी आहे. पण नंतर मला वाटतं जर्मनी, फ्रान्स इत्यादी देशातल्या काही अभ्यासकांनी त्याच्यावर सखोल अभ्यास केला. आणि एक हिलिंग थेरपी, की जो आजारी आहे ना त्याला स्वतःला गुणगुणायला लावायचं आणि त्याच्या जवळ जाता येता सतत म्हणायचं की तू निरोगी आहेस, तू बरा होशील, तुझा आजार आता बरा होतोय. माझे एक आयुर्वेदिक डॉक्टर स्नेही आहेत पुण्यातले, ते म्हणतात तुम्हाला जर वजन कमी करायचं ना, तुम्ही झोपल्या झोपल्या वजन कमी करू शकता. म्हटलं कसं काय? म्हणे पडल्या पडल्या म्हणायचं माझं वजन आता कमी होत आहे. मला सुद्धा असंच हास्यास्पद वाटलं सुरुवातीला, पण हे खरं आहे, याच्या मागे सायन्स आहे, ध्यानात ठेवा. विठाला आता असा काही कोणी प्रयोग करू नका की एखाद्याचे पैसे उसने घेतले आणि पडल्या पडल्या म्हणायचं मला दिल्यासारखे वाटतात.
तर मला वाटतं माझ्या या सगळ्या वाक्याला घेऊन बराच घोळ सगळा होईल. मग मुद्दा इतकाच आहे की माणसाच्या मनामध्ये एक मोठी शक्ती आहे आणि त्या मनाच्या शक्तीवर माणूस समस्येवर मात करण्यासाठी काही त्याचाही आधार घेऊ शकतो. अर्जुनाला जी गीता सांगितली त्याचं कारणच हे होतं की तो मनोबलानं हरला होता. युद्ध अजून पुढे होतं, युद्धातलं हरणं जिंकणं बाकी होतं, पण मनानं अगोदरच खचला होता. आणि त्याला असं वाटत होतं, निहत्य धार्त राष्ट्रान्न का प्रीती स्यात् जनार्दन पापमे वाश्रयेदस्मान हत्वैताना ततायिनः. या सर्वांना मारून रक्तानं माखलेलं हे स्वर्ग राज्यसुख मला नको आहे. आणि मातुला श्वशुरा पौत्रा असं तो गीतेमध्ये म्हणतोय की हे सगळे माझे मामा काका सासरे मेहुणे भाऊ चुलते आपतेष्टच सगळे एकमेकांसमोर लढायला आहेत. भगवान त्याला हळूहळू समजावून सांगतात की बाबा, ज्या वेळेला न्याय प्राप्त करण्यासाठी अन्यायाविरुद्ध उभं राहावं लागतं तिथे धर्म जात पंथ नातं गोत या गोष्टींना अर्थ उरत नाही. तिथे न्याय आणि अन्याय या दोनच गोष्टी समोर असतात आणि ही न्यायासाठीची लढाई आहे. अधर्म आणि त्या अधर्माचं टोकाचं आचरण दुर्योधन आणि त्याचे भाऊ करतात. स्वतःच्या कुळातल्या स्त्रीची विटंबना इथपर्यंत मजल गेली, मारण्याचे कुटील प्रयत्न झाले, घात करण्याचे झाले, इथपर्यंत ठीक आहे, पण द्रौपदीची विटंबना. आणि म्हणून अर्जुना, इथे नातगोता हा विषय तू बाजूला ठेव, आता हा न्याय अन्याय असा विषय आहे. आणि जन्म मृत्यू म्हणतोय तर जन्म मृत्यू या जगाचा निर्माता तू नाही आहे आणि म्हणून जगाला मारणारा सुद्धा तू नाही. जन्माला येताना प्रत्येकानं आपलं काही पूर्वकर्म सोबत आणलेलं आहे आणि त्याच वेळी त्याचा जन्म मृत्यू हा ठरलेला आहे. जन्माला येताना तो निश्चित झालेला आहे आणि त्या पूर्वकर्माप्रमाणे मला वाटतं घरातले संस्कार, मी जे वाचन केलं, ज्या मोठ्या लोकांचं श्रवण केलं, महात्म्यांचं, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, त्यांचं असंच म्हणणं होतं की आई वडील हे 20% संस्कार करू शकतात, बाकी आलेला जीव हा त्याच्या पूर्वजन्मांमध्येच असा फिरत आलाय त्या संस्काराने तो आलेला असतो. म्हणून नास्तिकाच्या घरी आस्तिक मुलं मुली जन्माला आलेली आपण पाहिलेली आहे आणि आस्तिकाच्या घरात टोकाचे नास्तिक जन्माला आलेले सुद्धा आपल्याला माहिती आहे. याची संगती ही आहे, याचा अर्थ इतका आहे की आई वडील संस्कार करतात, पण आई वडिलांनी सुद्धा निराश होऊ नये की पूर्वकर्मच एखाद्याचं चुकीचं असेल तर तुमचे प्रयत्न तुम्ही केले नाही असं नाही आहे, परंतु त्या आलेल्या जीवाचं मुलगा रूपानं मुलगी रूपानं जे आलेलं आहे आपल्या घरात त्याचं काहीतरी पूर्वकर्म आहे आणि ते कर्म त्याला या जगामध्ये तशी कृती करायला लावतं. होणारा सारिकी बुद्धी कर्म होणारा सारिकी बुद्धी कर्म होणारा सारिकी बुद्धी कर्म होणारा सारिकी बुद्धी कर्म जे जे लिहिले प्रारब्धी जे लिहिले प्रारब्धी ते ना तुके कर्म कधी ते ना तुके कर्म कधी होणारा सारिकी बुद्धी कर्म करेना होणारा सारिकी बुद्धी कर्म करेना होणारा सारिकी बुद्धी कर्म करेना होणारा सारिकी बुद्धी कर्म करेना. जे जे लिखित प्रारब्धी तेन चुके कर्म कधी, चुकत नाही. आणि होणारा सारखी बुद्धी कर्मरेखा चुके ना टळे ना, एवढं पाठांतर लागतं. कीर्तनाला साथसंगत करायची म्हणजे नुसतं पाचीबारीचं भजन करून चालत नाही. पाचीबारीच्या भजनात नाश्ता चांगला मिळतो, परंतु वारीमध्ये पायी चालावं लागतं. वारकऱ्यांमध्ये दिवसेंदिवस रात्रंरात्र जागर हरिजागर करावे लागतात, दिवस दिवस भजन करावं लागतं. शेकडो हजारो अभंग आणि त्या अभंगाला योग्य साजेशात चाली
त्याचं सगळं चिंतन मंथन घडावं लागतं. मला असं वाटतं कोणत्याही क्षेत्रात ज्याला पारंगत म्हणतात त्यासाठी परिश्रम आवश्यक आहे. पारंगत सगळ्याला व्हायचंय, पण परिश्रम नको आहे. मी कैक माणसं अशी पाहिलेली, मरेपर्यंत तोच अभंग आणि तीच चाल. एका गावात चालू भजनात भांडणं झाले. का भांडणं झाले तर मागून जो आला एक उशिरा तो म्हणला माझा अभंग का म्हणून घेतला. बाकीचे म्हणले तुझा कुठं अभंग, अरे तुकाराम महाराजांचा अभंग आहे. त्या अभंगाला सुद्धा त्यानं माझा अभंग म्हणून टाकला. विठाला आमचे इंग्रजीचे शिक्षक त्यांनी मला एक छान म्हण सांगितली होती की देर इज ऑलवेज रूम्स ऑन द टॉप. टॉपला तुम्ही गेलात ना तिथे जागा शिल्लक असते नेहमी. मला वाटतं हॉटेलांमध्ये सुद्धा टॉपच्या रूम ठेवतात मागे इमर्जन्सीला. आणि ही म्हण आहे, पण म्हणून स्पर्धा जगात आहे, पण तुम्ही थोडस उंच जाण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक विशेष करून नव्या पिढीसाठी हा संदेश आहे. क्षेत्र कोणतंही असो, अगदी तुम्ही घर स्वच्छ कराल पण इतकं स्वच्छ करा की हनुमंतराव गायकवाडा इतकं मोठं होतं आलं पाहिजे. बीव्हीजी, मी बीव्हीजीचं बोलतो. घर स्वच्छ करायला घेतले माणसाने आणि शेवटी त्याची कंपनी झाली आणि त्या कंपनीनं राष्ट्रपती भवन सुद्धा मग आपल्याकडे स्वच्छते क्लिनिंग साठी त्यांना ते मिळालं. मला असं वाटतं आपण कीर्तनच करावं का व्यापारच करावा का नोकरीच करावी, याला शेती करावी, कोणतंही मन लावून केलं की तिथे परमात्म्याचे आशीर्वाद आणि लक्ष्मीचंही वरदान आहे. नव्या पिढीला एकच मंत्र आहे, फक्त जे करायचं ते मन लावून करा आणि लवकर त्यासाठी प्रवृत्त व्हा, लवकर निर्णय घ्या. नाहीतर मग कधी कधी गंमत अशी होते, हायस्कूलला जातो, अति खोडकर आहे, घरचे म्हणतात जरा मोठा झाला की होय. कॉलेजला जायला लागला, ऐकत नाही, घरचे म्हणतात आता जरा नोकरी व्यवसायाला लागला. बरं लागला तरीही बुद्धी टाळ्यावर नाही. मग म्हणतात एकाचे दोनाचे 4 हात झाले की मग 2चे 4 झाले, 2-3 वर्षात 4चे 6 झाले, म्हणजे आणखी एक बाळ जन्माला. 4 हाताचे काय झाले, 6 हात झाले. अहो काही माणसं तुम्हाला सांगतो, हे फार तरुण पण सोपं, व्याया भ्यायाचे धनी होतात तरी त्यांची बुद्धी जागेवर येत नाही. विठाला मग काय जाळायचंय ते शिक्षण, काय जाळायची ती संपत्ती, काय जाळायचंय ते प्रसिद्धी. आणि म्हणून माणसाला जोपर्यंत माणुसकीनं जगता येत नाही, माणूस म्हणून 4 लोकांमध्ये सन्मान त्याला प्राप्त होत नाही, तोपर्यंत जळो जिने लाजिरवाने. जाळण्याची भाषा माझी नाही, ती संतांची आहे. मी फक्त ती आपल्या पुढे मांडतोय. मला तो मांडण्याचा, व्यक्तिशः बोलण्याचा अधिकार नाही. पण संत महात्मे तुम्हाला आम्हाला सगळ्याला म्हणतात तोपर्यंत ते जीवन लाजिरवान आहे, जळालेलं बरं आहे, जोपर्यंत आम्हाला सन्मान. आणि म्हणून जीवनात 3 गोष्टी प्राप्त करायच्या मी नेहमी सांगतो. एक तर आपल्याला समाजामध्ये थोडासा मान सन्मान मिळेल या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न. अर्थात अध्यात्माच्या पातळीवर गेलं की सन्मान सुद्धा तिथे त्याज्य सांगितलाय. पण पहिली पायरी सन्मानालायक जगावं. दुसरी गोष्ट समाधान होईल असं जगावं. मला वाटतं समाधान होईल असं जगण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक सेवा घडाव्या लागतात, सुरुवातीला बोलून झालं. आणि तिसरी गोष्ट सद्गती मिळेल असं जगावं. आपल्याला कोणी श्रद्धांजली वाहो न वाहो, पण आपलं कर्मच आपल्याला त्या देवाच्या चरणाजवळ घेऊन गेलं पाहिजे. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज बोलता बोलता नेहमी म्हणायचे की आम्ही वैकुंठाच्या अर्ध्या रस्त्यावर गेलो. नेहमी शब्द होते शिवाजी महाराज त्यांचे. जर कीर्तन घ्यायला कोणी गेलं बनदास मामा, महाराज म्हणायचे अरे राजा हो कशाला मला त्रास देता, आता वय झालंय, आम्ही वैकुंठाच्या अर्ध्या रस्त्यावर गेलो. काय आत्मविश्वास आहे बोलताना, वैकुंठाच्या अर्ध्या रस्त्यावर. जसं एखाद्या अभ्यासू विद्यार्थ्यानं म्हणावं की मी कलेक्टर होण्याच्या किंवा मी फौजदार होण्याच्या अर्ध्या मार्गावर गेलो. जसं आमचे भाऊंनी मला मगाशी सांगितलं, राजेंद्रजी कारभारी कोते साहेब हे या कोते परिवारातील शिर्डीतील पहिले क्लास 1 अधिकारी आहे, पहिले पोलीस अधिकारी आहे, पोलीस निरीक्षक आहे. स्वाभिमान आहे आपल्या सगळ्यांना त्यांच्याविषयी. तर मला असं वाटतं की अभ्यासू म्हणून जसं म्हणावं की मी निश्चित आता अर्धा टप्पा पूर्ण केला, मी कलेक्टर होईल, मी पोलीस अधिकारी होईल.
तसं एवढं पुण्यकर्म जीवनामध्ये करावं की निश्चित म्हणावं आम्ही देवाच्या जवळ जाऊ. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी. महाराज म्हणतात की आता देवाच्या चरणाजवळ जाऊ किंवा उद्धार होईल याच्यात आमच्या मनात संदेह राहिलेला नाही. विठाला कुंडली कवरवा सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की धन्य झालो आता यासी संदेह नाही. न पडे या बाही काळा हाती. मी तो संदेह शब्द आठवत होतो. संदेह अर्थात मला आता ईश्वराच्या चरणाजवळ जाईल. तुकोबाराय म्हणले याच्यात संशय राहिलेला मी निश्चित जाईल. अभ्यासू मुलगा जसा निश्चित म्हणतो मी 90% पुढे घेईल, माझा नंबर नक्की लागेल, मुलं मुली म्हणत असतात तसं अध्यात्माचं हे आचरण. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये माणसाने एक तर स्वतःच सुखी आनंदी जीवन जगण्यासाठी सकारात्मक राहावं, आध्यात्मिक वाटेनं चालण्याचा प्रयास करावा. पण यदा कदाचित काही दुःख समस्या निर्माण झाली ती सोडवावी. एकट्यानं सुटली नाही, आपतेष्ट सर्वांची मदत घ्यावी. आणि तेवढ्यानंही जर परिणाम झाला नाही तर सरते शेवटी. तुका म्हणे तुला सोडवी ना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया म्हणून शरण जावे. मग तिथे भगवंताची शरणागती. कारण सगळ्याच प्रश्नांना छातीला हात लावून ती सोडवता येत नाही. अहो, छातीवरचा हात कपाळावर कधी जाईल हे काय सांगता येत. माणसं प्रत्येकाला असं अहंकार वाटत असतो, अभिमान वाटत असतो, पण या जगामध्ये कोणाचा अभिमान टिकलेला नाही. आणि म्हणून माणसाकडे सगळं असावं, ज्ञान गुण धन वैभव ऐश्वर कला कौशल्य सगळं असावं, पद प्रसिद्धी असावी, परंतु त्याचा अभिमान घातक आहे. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी हो यज्ञान गर्व ताठा. विठाला भगवंताची शरणागती. एक दोन उदाहरणं आपल्या पुराण ग्रंथातली आहे. पहिलं उदाहरण आहे गजेंद्र नावाच्या हत्तीचं. गजेंद्र हा हत्ती होता. सरोवरावर पाणी प्यायला गेला तळ्यावर, आणि त्या पाण्यात एक भलं मोठं मगर होतं जुनं. ते मगर काहीतरी सावजाच्या शिकारीच्या शोधात होतं. हत्ती आला आणि त्याचे पुढचे पाय दोन्ही पाण्यात ठेवले आणि तो पाणी पितोय सोंडेनं. मगरानं त्याचा पाय धरला आणि ओढायला सुरुवात केली. आता ही तुल्यबळ लढाई सुरू झाली. हत्ती आहे, तोही ताकदवान आहे, तो स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतो, आणि मगर आहे ते त्याला खेचण्याचा प्रयत्न करत आहे. दोघेही हटेना. शेवटी दोघांचे काही स्नेही कुटुंबीय त्यांना मदत केली. हत्तीचे कुटुंबीय आले की याला सोडवला पाहिजे, त्याचेही कुटुंबीय आले की याला मदत केली पाहिजे. सरते शेवटी काही काळ निघून गेला, परंतु त्या हत्तीला सोडवता आलं नाही. मग शेवटी सगळेच म्हणाले आता पिकलं पान आहे, गळून पडणार आहे, आपण किती दिवस इथं बसायचं. मला वाटतं हे शेवटचं वाक्य कधी ना कधी ऐकायला मिळतच असतं. आपण किती वेळ थांबणार. आणि म्हणून त्या हत्तीच्या आपतेष्ट घरचे एक 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 मला अडचण आहे, मला गेलंच पाहिजे असं करत करत निघून गेले. राहती निराळी रांडा मोरे सकळ, राहती निराळी रांडा मोरे सकळ, राहती निराळी रांडा मोरे सकळ, राहती निराळी रांडा मोरे सकळ. कळो येईल
अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी. सर्व नाते गोते पहा, ज्यांच्यासाठी तुम्ही महिनोन महिने वर्षानुवर्ष वेळ दिलेला असतो ते काही तास सुद्धा हॉस्पिटलमध्ये थांबायला तयार होत नाही. शेवटची वेळ कधी कधी अशी येते. आणि ज्या माणसाचा लाभ अनेकांना आयुष्यामध्ये झाला तो माणूस एकटा खाटेवर तिथे पडलेला असतो. हे जीवनाचं वास्तव आहे. पण हे स्वीकारूनच पुढे जायचं आहे. मग तुम्हाला तिथे पडल्या पडल्या आठवत असतं की अरे मी अमक्यावर इतकं प्रेम केलं, तमक्यावर तितकं केलं. मुलं मुली सुना नातवंड भाऊ भावंड शेजारी पाजारी गावकरी वारकरी. आणि म्हणून मानवी जीवन सरते शेवटी असं आहे की ज्यावेळेला सगळा आधार तुटतो त्यावेळेला शेवटचा अंतिम आधार परमात्म्याचा आहे. आणि म्हणून त्या परमात्म्याशी नातं अगोदर जोडून ठेवावं. कारण ज्यांच्याशी जोडलंय ते तुटत जाणार आहे, त्याचा वियोग होणार आहे. हे जागतिक सत्य आहे, त्याला आजपर्यंत कोणी टाळू शकलेलं नाही. या जगामध्ये मोठमोठे नेते सुद्धा सरते शेवटी एकाकी पडले. त्यांना कोणी म्हणजे मोठी गंमत आहे की मी एक 5-6 वर्ष झाले असतील, ते लालकृष्ण अडवाणी एकटेच उभे होते संसदेच्या दारात. त्यांना कोणी घेईना सुद्धा गाडी. आणि हे एका पक्षाचं आणि एका याचं उदाहरण नाहीये. हे जगातलं जागतिक सत्य आहे. बळी तो कान पिळी आणि मागच्याचा छळ करी, नाही का? विठाला आणि मग आपली जबाबदारी काय याचे, ह्या समस्येवर उपाय काय? उपाय एकच आहे, समाजसेवा करा, कुटुंब सेवा करा, कुटुंबाचं कर्तव्य करा, पण त्या ईश्वराशी नातं जोडलेलं असू द्या. सकाळ संध्याकाळ 10 मिनिट आपण त्याचे आहोत आणि तो आपला आहे. कधीतरी दोघं एकत्र बसा. अंतिम क्षणाला हाच आत्मविश्वास आपल्याला सुखी ठेवील. आणि मग तुकोबारायांसारखं एकटं पडलं तरी दुःख वाटण्यापेक्षा बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे आ दुष्काळे पिढा गेली. ठीक आहे देवा, बरं झालं मला एकटं ठेवलं, आता भजन करण्याची संधी मिळाली. म्हणजे त्यावेळेला रडू येणार नाही, त्यावेळेला साधना घडेल, त्यावेळेला चिंता घडणार नाही, चिंतन घडेल. आणि हा संदेश. आणि म्हणून ज्या वेळेला हत्तीला सगळे सोडून गेले, लक्षात आलं आपण स्वतःला वाचवू शकत नाही, आपले कोणी आता मदत करत नाही. आणि मग त्यानं सरते शेवटी त्या परमात्म्याची, जो कोणी या ब्रह्मांडाचा चालक मालक असेल, मी त्याला हाक मारतोय, त्यानं प्रतिसाद द्यावा आणि यातून मला मुक्त करावं. होईल तो कोण ब्रह्मांड चालक, आपणची हाक देईल हाके. आणि असं म्हणतात की भगवान विष्णू हरी रूपामध्ये धावून आले आणि त्या गजेंद्र नावाच्या हत्तीला त्यांनी मुक्त केलं. अर्थात आमची जुनी कीर्तनकार मंडळी हा प्रसंग थोडासा आणखी पुढे नेऊन सांगायचे. जेव्हा भगवंताने हत्तीला मोक्ष दिला त्यावेळेला तो नकर जो होता, म्हणजे ते मगर जे होतं, ते म्हणायला लागलं माझा सुद्धा उद्धार करा. अरे म्हणे तू तर याला त्रास दिलाय माझ्या भक्ताला, तुझा कसा काय उद्धार करायचा? म्हणे सांगितलेलं आहे संतांनी की हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. आमची जुनी मंडळी विनोद करायचे इथे, संतांचे पाय धरले की हरी भेटतो. मग हा तर भक्त आहे, तुम्ही याला भेटायला आलात आणि याचा पाय तर मी किती दिवसाचा धरून ठेवलाय. देव म्हणाले हरकत नाही, विनोदानं का होईना, पण तू सत्य सांगितलं, तुझाही उद्धार. विठाला म्हणून शरण जावे, जीवनातील दुःख संकट निराशा घालवण्यासाठी म्हणून शरण जावे. दुसरा अर्थ आहे देवे दिला देह भजना गोमटा, दिली इंद्रिय हातपाय कान, सगळं काही जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. देह दिला, इंद्रिय दिले, जीव आपल्याला दिला, जगण्याची संधी परमात्म्यानं आपल्याला दिली आणि हे सगळे उपकार त्याचे आहेत. खरं म्हणजे बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी एक सवे दोन्ही, तुकोबाराय म्हणतात. परमात्माची शक्ती कुठे कुठे अनुभवायला मिळते. बाळ आईच्या पोटात वाढतं आणि त्याच वेळेला तिच्या शरीरामध्ये दूध सुद्धा वाढायला लागतं. सायंटिफिक बोलले बरं तुकोबाराय. आमचे संत आडाणी वगैरे नाही नाही नाही,
ते समजून घेण्याची पात्रता आपली अजून तयार झालेली नाही. गरिबी असता बाळा कोण पाळी त्याचा लळा, कोण पाळी त्याचा लळा, कोण पाळी त्याचा लळा. गरिबी असता बाळा कोण पाळी त्याचा लळा, कोण पाळी त्याचा लळा, कोण पाळी त्याचा लळा. गर्भी असता बाळा कोण पाळी त्याचा लळा. बाळ गर्भात आहे त्यावेळेला त्याची काळजी कोण करतंय? त्याला आल्याबरोबर अन्न हे परमात्म्यानं तयार करून ठेवलं, तरी लोक म्हणतात देव नाही. तुकोबारा आणखी एक उदाहरण देतात. फुटती तरुवर उष्ण काळ मासी, याचा अभंगातलं चरण आहे. जीवन तयासी कोण घाली. उन्हाळ्यामध्ये झाडाला नवीन पालवी फुटते. गुढीपाडव्याच्या नंतर झाडाला पालवी फुटायला सुरू होते. म्हणजे कडक उन्हाळा सुरू होतो आणि झाडाला नवीन बहर येतो. तुकाराम महाराजांनी चिंतन केलं, या झाडाला जीवन तयासी, जीवन म्हणजे पाणी, या झाडाला कोण पाणी घालतंय जंगलामध्ये जाऊन, पण तरी नवी पालवी कशी काय फुटते? ही काय शक्ती आहे? या काळ्या जमिनीमध्ये धान्य कण टाकला की तो उगवतो आणि एक टाकला की त्याचे 1000 होऊन तो बाहेर येतो. कोण करतंय हे सगळं? कुठलं सायन्स आहे? कुठली मशीन आहे? ही सगळी त्याची गुप्त आणि सुप्त शक्ती आहे. आणि अशा या शक्तीनं आम्हाला जन्माला घातलंय, जगवलंय. म्हणून शरण जावे, त्याचे उपकार आहेत. एक तर दुःख टाळण्यासाठी भगवंताची शरणागती, त्यानं जे दिलंय ते आभार मानण्यासाठी त्याची शरणागती, आणि दुसरी गोष्ट मरणोपरांत या जीवात्म्याला परमात्मा भेटावा, मुक्ती प्राप्त व्हावी, यासाठी म्हणून शरण जावे. पण कसं शरण जावं? सर्व भावे देवासी, सर्व भावानं जावं. नाहीतर मनुष्य मंदिरात असतो आणि गाडी लॉक केली होती की नाही हे बाबा समोर गेल्यावर तो आठवतो. मला असं वाटतं आता आलाय तर आलाय, काय व्हायचं होईल, पण बाबांच्या चरणाजवळ मी आहे, मला बाबांचे आशीर्वाद घ्यायचे. पांडुरंगाच्या चरणाजवळ मी, मला पांडुरंगाचे आशीर्वाद घ्यायचे. ही भावना त्याच्या मनामध्ये असली पाहिजे. एक माणूस कीर्तनाला आला, कापडाचा मोठा व्यापारी होता, पण तो कीर्तनात बसला. महाराजांनी अभंगही घेतला, कीर्तनही सुरू झालं. त्याच्या डोक्यात एकच, आज 2 कामगार कमी आलेत आणि मला पाहुण्याकडे यावं लागलं, दुकानचं कसं होईल? दुकानचं कसं? आता पाहुण्यांसाठी वेळ दिलाय, कीर्तनात येऊन बसलाय, व्हायचं ते होईल आजचे दिवस. पण माणसं ना नेहमी एका ठिकाणी गेले का दुसऱ्या विषयाची चिंता करतात. शास्त्रज्ञांचं आणि संतांचं दोघांचं म्हणणं असं आहे, तुम्ही जिथे असाल तिथे 100% एकरूप व्हा. मगाशी आपला विषय झाला भाऊ की रस निर्माण झाला पाहिजे. आनंद म्हणजे काय? रस. चर्चा सुद्धा एकरूप होऊन झाली पाहिजे, तिथे आनंद मिळतो. भजन सुद्धा एकजीव होऊन झालं पाहिजे. जसं आता हे सगळे तरुण, वृद्ध, महिला, भगिनी सगळे आनंद घेत आहेत, गायक, वादक. रस निष्पत्ती. कीर्तनातला संवाद, व्याख्यान, भाषण, निरूपण, भजन, शेती, घर दार, विसंगती असली की रस निष्पत्ती होत नाही, आणि सुसंगती असली की रस निष्पत्ती होते. म्हणून भजन सुद्धा सुसंगत. आता हे आम्हाला पखवाजा बरोबर हातुडीन गट्टा ठेवावा लागतो. त्याचं कारण काय? ते हातुडी म्हणजे काय, कोणाशी बिनसलं की त्या डोक्यात घालायला लागेल? नाही नाही नाही, तसं नाही. ते ती हातोडी आहे, हा पखवाज विसंगत झाला की तो सुसंगत करण्यासाठी. आणि सुसंगती आपोआप होत नसती, त्याला एखादा अर्धा ताण द्यावा लागतो. ताण देऊन जमलं नाही तर ठोकाही घालावा लागतो, आणि मग ते सुसंगत करावं लागतं. मला वाटतं परमात्मा सुद्धा अधून मधून थोडासा आपल्याला काही ना काही चिमटे काढतो, कधी ठोके देतो कोणत्या ना कोणत्या रूपानं, आणि आपल्याला सावध करतो. विठाला विठाला हो. 5 मिनिट आपले बाकी. आपल्याला ही कार्यक्रमाची, या अभंगाची संगती लावून आता पुढे जायचंय, कारण आपली विसंगती होता कामा नये या सगळ्यांमध्ये. वेळ महत्वाचा आहे. 12:30 पर्यंत करूया असं मी भाऊंना, राजेंद्रजी कोते साहेबांना आल्याबरोबर बोललो होतो, कारण प्रत्येकाचा वेळ महत्वाचा आहे आणि आपण वेळ पाळली पाहिजे.
वेळेचा आदर प्रत्येकाच्या जमलेल्या मंडळींचा केला पाहिजे. या अर्थाने भगवंताची प्राप्ती व्हावी आणि म्हणूनही शरणागती आहे, पण ती शरणागती अर्धवट नको आहे. आपण जर घरच्यांमध्ये बसलात ना, तर ज्या वेळेला वेळ द्यायचा 100% द्या. थोडासा व्यापार तिथे बाजूला ठेवा. आपण रावळात गेलात ना, थोडस घरची चिंता बाजूला ठेवा आणि तिथलं चिंतन. आपली ओढाताण जीवाची का होते? आपण आज अस्वस्थ अशांत जास्तीत जास्त आपण सगळे का आहोत? आपण एकरूप होत नाही. सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या जवळ असताना पाहिलं, अर्थात आपल्याही जीवनात जी जी मोठी माणसं भेटली, आपण काही ना काही त्यांच्यापासून शिकलाच असाल. आम्हा सर्व विद्यार्थ्यांना त्यावेळी महाराजांचा सहवास घडला आणि त्यांचं असं होतं, ते जर जेवण होत आलं आणि काही तुमच्यासारखी 4 प्रेमाची माणसं एखादा महत्वाचा विषय निघाला, इतके रंगून जायचे बोलायला. तो हात धुवायचा तसाच राहून जायचा, ताटातलं 4 घास जेवण शिल्लक येते तसंच सुटायचं. आणि त्यांना बरं गोडी होती माणसांशी बोलण्याची. कधी कधी अर्धा तास, बरं आता त्यांना कोणी सांगायचं की तुम्ही हात धुवा म्हणून? ताकद आहे, कोणाची ताकद नसायची. मग एखाद्या विद्यार्थ्याला पुढं करायचे, मग बाकीचे तुम्ही सरकार, अरे बाबा, अरे तू आठवण दे महाराजांना. आणि मग तो विद्यार्थी म्हणायचा, महाराज जेवण झालंय आपलं. अरे अरे झालं का? अरे मला ध्यान तर द्यायचं. मग आणा 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 ताट आणा, हात धुवा. माणसाला एकरूप होता आलं पाहिजे. मायबाप हो, आनंद आनंद म्हणजे काय? फक्त तुम्ही मंदिरातच जाऊन, अहो मंदिरात जाऊनही जरी एकरूप झालेला नाही आनंद, तो तिथे हाय हायच करत मरतो. अंतरी संसार भक्ती मायाकार म्हणून अंतरे हरीचे पायी, म्हणून अंतर हरीचे पायी. अंतरी संसार भक्ती मायाकार म्हणून अंतर हरीचे पायी, म्हणून अंतर हरीचे पायी. अंतरी संसार भक्ती मायाकार म्हणून अंतर हरीचे पायी. अंतरी संसार भक्ती मायाकार म्हणून अंतर हरीचे पायी म्हणून अंतर हरीचे पायी, हरीचे पायी. फार मोलाचं महत्वाचं प्रमाण आमच्या महाराजांनी दिलं. अंतरी संसार आणि भक्ती बाह्यात्कार म्हणून अंतर तुझे पायी किंवा हरीचे पायी. हे प्रभू, तुझ्या पायापासून आम्ही अंतर का? पायाजवळ जरी पुजारी म्हणून आम्ही उभे राहिलो, पायाजवळ जरी महाराज म्हणून, महंत म्हणून एखाद्या मंदिरात आम्ही राहिलो, परंतु जोपर्यंत आम्ही अंतःकरणाने एकरूप होत नाही, डोळे भरून या पाहिन तुझे मुख, हे कधीतरी क्षणभर परमात्म्याच्या बाबतीत तयार होत नाही अंतःकरणात. म्हणून आम्ही देवघरात जरी सकाळी बसलो, 2 मिनिट द्या, 5 मिनिट एकरूपतेनं. आणि हेच महाराजांना सांगायचं, म्हणून शरण जावे सर्व भावे, काया वाचा म्हणे अशा सर्व भावानं त्याची शरणागती करावी. जसं मला वाटतं मीराबाई क्षत्रिय कुलात, राजपूत कुलात जन्माला आलेल्या, पण लहानपणी एक संस्कार झाला. एकतर पूर्वजन्माचा संस्कार त्यांचा अध्यात्माचा असावा, आई वडील सुद्धा तसे भेटले. आणि लहान मीराबाई आईच्या कडेवर बसून एका लग्नाला गेलेली रडत होती. आता लेकर काय हट्ट धरतील सांगता येत नाही. त्या मीराबाईनं हट्ट धरला, हे कोण आहे म्हणे? हा नवरदेव आहे. ती कोण आहे म्हणे? नवरी आहे. मग मला नवे कपडे घाला, मला नवरदेव आणा म्हणे. लेकराला काय कळत? आईच्या कडेवर बसलेली ती मीरा आणि ती म्हणते मला पण नवरदेव पाहिजे. आता काय करावं? शेवटी समजूत घालावी लागते वडीलधाऱ्यांना. आईनं काय केलं, शेजारी श्रीकृष्णाचं मंदिर होतं आणि त्या मंदिरात आई आणि मीरा दोघीच, बाकी लग्नाची गर्दी तिकडे आहे. मीरा, तुला नवरदेव पाहिजे ना? हा जो वेणू वाजवीत उभा आहे ना, हा तुझा नवरदेव आहे. देहुडा चरणी वाजवी तो वेणू, देहुडा चरणी वाजवी तो वेणू,
सुंदर देव आहे. आणि देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी. लहानपणापासून मीराबाईनं मनामध्ये एक ठाम निर्धार केला की आता जीवन श्रीकृष्ण भक्तीसाठी समर्पित आहे. मीराबाईनं म्हटलं पुढे, मेरे तो गिरिधर गोपाल दूसरा न कोई सर्व भावे देवासी. अर्थात पुढे लग्न लावून दिलं तरी मीराबाई लग्न आणि संसारिक जीवनामध्ये रमू शकल्या नाही. सांगतो आपल्याला, या जगातले थोर समाजसेवक, या जगातले थोर शास्त्रज्ञ, या जगातले थोर विद्वान अनेक जण संसारात रमू शकले नाही. संसार त्यांचा फाटका तुटका राहिला किंवा ते तरी संसारापासून दूर गेले. त्याचं कारण त्यांचा जन्मच वेगळ्या विषयासाठी झालेला होता. अशी माणसं, म्हणजे डॉक्टर अब्दुल कलामांना विचारलं की लग्न का केलं नाही? अरे म्हणे, अभ्यास करता करता लग्नाचं वय कधी निघून गेलं हेच कळलं नाही, बाकी लग्न करायचं नव्हतं असं काही नाही म्हणे. आणि म्हणे माणसं अशी असतात. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की सर्व भावानं आम्हाला बाबांची शरणागती, पांडुरंगाची शरणागती आणि त्याचा लाभ. मला वाटतं आज मातोश्रींचं हे जे श्राद्ध आहे, त्यांनी, कारभारी पाटलांनी, मी सुरुवातीलाच बोलून गेलो हा विषय, भाऊ नव्हते तेव्हा, पण भाऊंनी मला मगाशी खूप सविस्तर हे सांगितलं. विजू भाऊंनी ते म्हणाले की आमचे हे कुटुंबातले आदर्श कुटुंब आहे आणि अतिशय चांगलं भक्तिमय कुटुंब. मातोश्री भक्तिमय होत्या. त्याच्यानंतर कारभारी पाटलांनी तर चोपदार म्हणून सेवा दिली. आणि मी सुरुवातीलाच म्हणालो की सेवा जर मनोभावे केली देवाची, तर चोपदाराचा मुलगा फौजदार केला, हे बाबांचं सामर्थ्य आहे, हा बाबाचा चमत्कार आहे. मला वाटतं देव आणि संत कोणाचं उधार ठेवत नाही. तुमच्या माझ्यासारख्या माणसामध्ये हा दोष निर्माण होऊ शकतो. आपल्याला देणाराचा कधी कधी विसर पडू शकतो. तो पडू नये पण पडू शकतो. पण परमात्म्याला आणि संतांना कणभर जरी आपण त्यांच्यासाठी करू, योग्य वेळी तुमच्या अडचणीत ते तुम्हाला पाठीशी उभे राहतील आणि दोन्ही हातानं भरभरून दिल्याशिवाय ते राहणार नाही. आणि तोच चमत्कार साईबाबांचा या भूमीमध्ये हजारो लाखो भक्त देश विदेशातून येऊन अनुभवतात. बाबांची ती शक्ती, ते सामर्थ्य. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये उत्तरोत्तर शिर्डी हे भारताच्या मध्यभागी तर आहेच, पण आध्यात्मिक केंद्रस्थानी सुद्धा राहील. कसं कळायला वेळ जातो. काही लोकांना अजूनही कळलेले नाहीत बाबा, पण एक दिवस ते सुद्धा बाबांचे निस्सीम वारकरी होतील. कारण शेवटी असं आहे ना की परिचय होईपर्यंत परिचय, पण त्याला दगड समजतात, कारण पारख नाही. आणि तोच परी जेव्हा सोन्याला लावून पाहिला जातो, त्या लोखंडाचं सोनं होतं, लोखंडाला लावल्यावर त्यावेळेला कळतं की अरे नाही, हे अद्भुत आहे. तसं समाजातली थोर महात्मे सुद्धा काहींना भाग्यानं लवकर कळतात, काहींना थोडं उशिरानं. म्हणून या शिर्डीचं महात्म्य उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. आणि त्या सेवेमध्ये आपल्यासारख्या सगळ्या मंडळींचा, मग इथले आमचे शेळके परिवार, गोंदकर परिवार, कोते परिवार, सगळी जेवढी मंडळी आहे, जगताप परिवार, सगळ्यांचंच त्यामध्ये आजही मला आनंद एका गोष्टीचा आहे बापू, की आपली नवी पिढी आता जी आणखी आहे ती फार अधिक बाबांच्या सेवेत, धार्मिक सेवेविषयी त्यांना एक आपुलकी आहे. कदाचित तुम्हाला घरात ते बोलत नसतील, पण कधी कधी कार्यक्रमात भेटले, आम्हाला ती मुलं भेटतात आपली सगळी, आनंद वाटतो की त्यांना गोडी आहे. आणि मी नव्या पिढीला आपल्या सगळ्यांना हीच विनंती करेन की मायबापांच्या कष्टानं, बाबांच्या आशीर्वादानं चालू असलेलं आपलं जीवन हे असंच सुखी राहावं वाटत असेल तर भक्ती सोडू नका, नीती सोडू नका आणि श्रद्धा सबुरी आपल्या जीवनातून दूर जाऊ देऊ नका. श्रद्धा बाबावर, श्रद्धा धर्मावर, श्रद्धा आपल्या देशावर, श्रद्धा आपल्या आईवडिलावर, श्रद्धा आपल्या घराण्यातील संस्कारावर. श्रद्धेचा विषय व्यापक आहे. श्रद्धा या एका शब्दावर 7 दिवस कथा करता येईल आपल्याला शिर्डीमध्ये, की बाबांना श्रद्धान सबुरी काय सांगायचंय नेमकं. असा अर्थ नाही की दिवसभरात फक्त एकदा मंदिरात जाऊन आले आणि दिवसभर लोकांना काही त्रास दिला, याचं नाव श्रद्धा नाही आहे. श्रद्धा समाजाप्रती, श्रद्धा आईवडिलांप्रती, श्रद्धा ग्रंथाप्रती, धर्माप्रती, देशाप्रती. संत हे नेहमी संक्षिप्त बोलतात आणि त्याचा अर्थ हा समुद्रासारखा व्यापक सखोल असतो. विठाला विठाला देवा, सर्व
भावानं शरणागत व्हावं आणि त्याचा परिणाम काय होईल, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, तो या भवदुःखातून परमात्मा आम्हाला बाहेर काढील. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा. परमात्मा कनवाळू कृपाळू आहे आणि निश्चित त्याला मारलेली हाक खाली जात नाही. आपल्या प्रार्थनेमध्ये फक्त सत्यता असावी, भाव असावा. बाकी आपला आवाज त्या अस्तित्वापर्यंत जात असतो याची जाणीव आणि याचा विश्वास आपल्या अंतकरणात असला पाहिजे. आणि सरते शेवटी तुकोबाराय म्हणतात, मी स्वतः भगवत भक्तीचा अनुभवी आहे, भगवंताची भक्ती केलेली आहे आणि म्हणून या अनुभवातून सांगतोय की भगवंताला शरण जा, तो आपली हाक ऐकतो. का शरण जा? पुन्हा 3 कारण घेऊन आपण आज बोललो, या अभंगाकडे पाहिलं. एक तर दुःखातून मुक्त होण्यासाठी, भगवंतानं दिलंय त्याचे आभार मानण्यासाठी, आणि मृत्यूच्या नंतर या जीवाच्या सद्गती मोक्षासाठी म्हणून शरण जावे. सर्व भावे देवासे विठोबा. दानेश्वर माऊली नटराज माऊली दानेश्वर माऊली माऊली दानेश्वर माऊली नटराज माऊली आज आपल्या शिर्डी या तीर्थक्षेत्रातील, या शहरातील कैलासवासी सौभाग्यवती मातोश्री विमलबाई कारभारी पाटील कोते यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या परिवारातील मुख्य मार्गदर्शक श्री कारभारी चांगदेव पाटील कोते आणि मातोश्रींचे सुपुत्र श्री राजेंद्र कारभारी कोते साहेब, त्यांचा संपूर्ण परिवार आणि इथे जमलेले सर्व शिर्डीकर, आमचे ग्रामस्थ स्नेही, समस्त कोते पाटील परिवार, समस्त गोंदकर पाटील, समस्त शिंदे पाटील, शेळके पाटील, जगताप पाटील, गावातली सर्वच मंडळी इथे उपस्थित आहेत. आणि विशेष करून या परिवाराचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक विविध भागातून, आपल्या राहता तालुक्यासह भोवतालच्या तालुक्यातून, वेगळ्या जिल्ह्यातून, आणि विशेष करून साहेब हे पोलीस दलामध्ये सेवा देत असताना मुंबईमध्ये कार्यरत आहेत, तर मुंबई विभागातून सुद्धा साहेबांचे अनेक सन्मित्र परिवारासह या कार्यक्रमासाठी मातोश्रींना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित आहेत. विजूभाऊ त्या संबंधानं 2 शब्द बोलणार आहे आणि श्रद्धांजली अर्पण करणार आहे. मी आपणा सर्वांच्या वतीनं मातोश्रींना आदरांजली अर्पण करतो. निश्चितपणे घरातली आई म्हटलं की ती प्रेममूर्ती, भक्तिमूर्ती, त्यागमूर्ती, पुण्यमूर्ती असते आणि म्हणून त्यांना भगवंताच्या चरणी स्थान प्राप्त झालेलं आहे. साईबाबांचे आशीर्वाद प्राप्त असलेला परिवार आहे. बाबांनी वापरलेले जे कपडे होते ते प्रत्यक्ष वापरलेल्या कपड्यांची सेवा, देखभाल आणि ते खराब होऊ नये, कुठे काही वाटलं तर त्याला टाका घालणं, त्याला व्यवस्थित ठेवण्याची सेवा नेमकं कारभारी पाटलांकडे. म्हणजे प्रत्यक्ष बाबांनी वापरलेले कपडे आणि त्याला फक्त हात लावण्याचा अधिकार कारभारी पाटलांना, साहेबांच्या वडिलांना. केवढी मोठी सेवा. आणि या सगळ्या गोष्टींचा उजाळा आपण या निमित्तानं आज दिला पाहिजे. मातोश्रींची फार मोठी साथ लाभली आणि या पुण्यवान माता पित्यांमुळे साहेबांना सुद्धा आयुष्यामध्ये एक दिशा मिळत गेली. त्यांनी अध्ययन केलं, कष्ट घेतले, बाबांचे आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन आपल्या शिर्डी गावाचा, आपल्या तालुक्याचा, जिल्ह्याचा बहुमान, कोते कुटुंबाचा बहुमान त्यांनी वाढवला. साहेब, आपल्याला सुद्धा आपल्या हातून हे कार्य उत्तम रीतीने घडण्यासाठी असेच आशीर्वाद तुम्ही, तुमच्या सौभाग्यवती, तुमच्या भगिनी, तुमचे मेहुणे, सगळ्याच परिवाराला लाभो, हे आशीर्वाद लाभो अशी प्रार्थना करतो. आणि